आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा तालुक्यातील श्रीपूरवडे येथील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचं घर पावसात कोसळल्यानं तिचा संसार उघड्यावर आला। अशा दुर्धर परिस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांनी थेट घटनास्थळी जाऊन बाधितांची भेट घेत कुटुंबियांना आर्थिक मदत केली। साहजिकच जयश्रीताई यांच्या या दातृत्वाबाबत संबंधित कुटुंबियांसह ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केलंय। बागलाण तालुक्यात गेले 2 दिवस बहुतांशी भागात संततधार पाऊस झाला। श्रीपूरवडे येथे झालेल्या संततधार पावसात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या शांताबाई बाबूराव सोनवणे यांच्या घराची भिंत अचानक कोसळली। सुदैवाने यावेळी जीवितहानी झाली नसली तरी या आपत्तीत सोनवणे यांच्या घराचे तसेच आतील चीजवस्तूंचं नुकसान झालं। सगळा संसारच उघड्यावर पडल्यानं त्यांच्यावर मोठे आर्थिक अरिष्ट कोसळले। याबाबत माहिती मिळताच वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांनी थेट घटनास्थळी जाऊन संबंधित कुटुंबाचं सांत्वन करून धीर दिला। एवढ्यावरच न थांबता या कुटुंबियांचा संसार उभा करण्यासाठी जयश्रीताई यांनी शांताबाई यांच्याकडे 10,000 रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला। साहजिकच समाजात अजूनही माणुसकी शाबूत असल्याची प्रचिती देणारी या घटनेनं बाधित शांताबाई यांच्या डोळ्यात पाणी तरळले। त्यांच्यासह ग्रामस्थांनी या दातृत्व भावनेबद्दल जयश्रीताई गरुड यांचे विशेष आभार मानले आहेत। ही मदत सुपूर्द करतेवेळी सरपंच सचिन हिरे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र सूर्यवंशी, संतोष गांगुर्डे, आदिवासी समाज संघटनेचे कार्यकर्ते भरत सोनवणे, कारभारी सोळुंके, तंटामुक्तीचे अध्यक्ष रणजित सोळुंके, विश्वास गांगुर्डे आदी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव। या ठिकाणी काल मुसळधार पावसामुळे काल दिवसभर ना रात्र पण आता पण या ठिकाणी पाऊस चालू आहे। आणि या पावसामुळे या गावातील शांताबाई बाबूराव सोनवणे या महिलेचं घर रात्री पडालं आपण बघू शकता। तर या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे। वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आदरणीय जयश्रीताई गरुड या ठिकाणी त्यांनी तात्काळ दुसऱ्या बातमीने दखल घेतली आणि या ठिकाणी 10,000 रुपयांची मदत तात्काळ या कुटुंबांना दिली। मी ताईंचं माझ्या श्रीपूरवडे, वडे खुर्द, टिंगरी, धोदनपाडा ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि माझ्या संपूर्ण ग्रामवासियांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की ताई, देवासारखे तुम्ही या कुटुंबियांच्या पाठीमागे धावून आला की आपल्यासारखे देव माणूस आणि आपल्यासारख्या देव माणसाला भावी काळामध्ये या तालुक्याची काम करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना मी आमच्या गावाच्या वतीने आणि परिसराच्या वतीने करतो। ताई, तुमच्यासारखे माणसं या जगामध्ये आहे म्हणून देव तारी त्याला कोण मारी, देवासारखे आपण या ठिकाणी आलात। खरंच आपली मदत त्यांच्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रेरणादायी आहे। ताई, आपली मदत भविष्यात देखील आम्हाला लागेल आणि ताई असंच आपण सहकार्य या ठिकाणी आपल्या परिसराला, आपल्या बागलाण तालुक्याला करत राहू अशी मी विनंती करतो। आणि ताईंना मी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। भगवान भीमाशंकर त्यांना उत्तम आरोग्य, उदंड असं त्यांना आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडावी ही प्रार्थना या ठिकाणी करतो। ताई, मनापासून आपले धन्यवाद, तुमच्या परिवाराचे आणि तुमच्या संस्थेचे मनापासून या ठिकाणी आभार। ठीक आहे।